नमस्कार, मी सरिता कौशिक. आजचा झिरो आवर जरा खास आहे. आजचा भाग नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल. तो वेगळ्या स्वरूपात असणार आहे. या आठवड्यात ज्यांची सर्वाधिक चर्चा होती, या आठवड्यात ज्यांच्या वक्तव्यांनी राजकारण तापलं आणि त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यांचीही चर्चा रंगली, अशा 2 लोकांशी आपण बोलणार आहोत. आपल्या आक्रमक भाषण शैलीनं ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कायम धोबी पछाड दिला, भाजपवर चाल करून आलेला प्रत्येक वार त्यांनी तितक्याच ताकदीनं आणि शेलक्या भाषेत परत फिरवला, त्यांचं नाव आहे नितेश राणे. आज त्यांच्या खांद्यावर भाजपनेच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही हिंदुत्वाचा झेंडा राज्यभर नेण्याची जबाबदारी सोपवली आहे असं दिसतंय. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्यासाठी ही जबाबदारी फार मोठं आव्हान नसणार आहे. मात्र हे आव्हान पेलवत असताना त्यांच्या समोर नवनवीन आव्हानंही आली. नितेशजी, झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. जय श्रीराम. खरं तर जय श्रीराम अशा पद्धतीनंच आपण हे ओपन केलं आहे. खास हिंदू अजेंडा भाजपचा अजेंडाच दिसतोय येणाऱ्या निवडणुकीत. म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे हा हिंदू अजेंडा. आपण ज्या पद्धतीनं हे मोर्चे ठिकठिकाणी काढत आहात, या विषयात आपण जायचं का आणि कसं ठरवलं? याचं कारण आहे सरिताजी की हिंदू राष्ट्र म्हणून जेव्हा आपण आपल्या देशाकडे पाहतो आणि 90% इकडची लोकसंख्या हिंदू आहे आणि ते पाहिल्यानंतर जी तळागाळातली जी परिस्थिती आहे, तळागाळात राहणारा जो हिंदू समाज आहे त्याला ज्या पद्धतीने आपल्या राष्ट्रामध्ये राहून त्याची लोकसंख्या कमी करण्याचा हा जो फार मोठा षडयंत्र जो आम्हाला पावला पावलावर दिसतो. आम्ही जेव्हा जेव्हा जिथेही मोर्चे काढतो ते फक्त कोणातरी विरोध करण्यासाठी नाही. काही एव्हिडन्सेस आमच्याकडे येतात, काही माहिती आमच्याकडे येतात, काही पुरावे आमच्याकडे येतात आणि तिकडे असलेला जो पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाशी बोलल्यानंतर अशा पद्धतीचा तो हिंदू मोर्चा आम्ही पुढे घेऊन जातो आणि त्या पद्धतीने हिंदू समाजाला एकंदरीत न्याय द्यायला प्रयत्न करतो. आणि हे तुम्हाला सरसकट राज्यामध्ये आम्हाला सगळीकडेच दिसून येतं की जिथे जिथे हिंदू समाज बहुसंख्य राहतो त्या बहुसंख्य राहणाऱ्या हिंदू समाजाला हे काही जिहादी विचाराचे जे लोक तिथे राहतात त्यांचं उद्दिष्ट एवढंच आहे की बहुसंख्या समाजाला अल्पसंख्या करायचं आणि आम्ही तिकडचा पुरा ताबा घेऊन टाकायचा. अशा पद्धतीचा जो जिहादी विचाराचा जो मुसलमान त्या भागात राहतो, अल्पसंख्या समाज म्हणणार नाही कारण अल्पसंख्यामध्ये आपले अन्य हिंदू छोटे मोठे समाज पण येतात, पण एकंदरीत जिहादी विचाराचे जे मुसलमान आहेत आणि तिथून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जातं त्याच्या विरुद्ध हे सगळं वातावरण उभं करणं, एकंदरीत तिकडच्या हिंदू राहणाऱ्या पीडित कुटुंबाला संरक्षण देणं, हिंदू समाजाला धीर देणं, ताकद देणं, या उद्दिष्टाने आम्ही सगळे राज्यभर तिथे फिरतोय, जातोय, संपर्क करतोय. आणि एक समाज म्हणून समाज उद्या स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. जागोजागी तुम्हाला नितेश राणेचीच गरज भासली नाही पाहिजे. उद्या काही घटना घडली तर हिंदू समाज पायावर उभं राहून त्याचा सामना करण्यासाठी त्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. या उद्दिष्टाने आम्ही पूर्ण राज्यभर फिरून असं वातावरण करतोय. पण कुठेतरी अशा पद्धतीनं एक अस्थिरता, एक अस्वस्थता, 2 समाजांमध्ये दुफळी राज्यात निर्माण होते असं आपल्याला वाटत नाही का? बघा, पहिली चूक म्हणा, पहिलं पाऊल म्हणा किंवा पहिलं अंगावर चालून जाणं हे कधीच कुठलाही हिंदू समाज करत नाही. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्ही अभ्यास करून तुम्ही पहा जेवढ्या देशामध्ये ज्या दंगली घडलेल्या आहेत, ज्या हिंदू मुसलमान दंगली घडलेल्या आहेत, 99% दंगली हे कुठलेही हिंदूंनी सुरू केलेल्या नाही आहेत. क्वचितच तुम्हाला दंगली दिसतील जिथे हिंदू समाजाने पहिलं पाऊल टाकलं आणि दंगल सुरू केलेलं आहे. ॲक्शन टू रिॲक्शन झाल्या असतील आणि हिंदू समाजाने रिॲक्शन दिलं असेल. म्हणून वातावरण खराब करायचं की नाही, वातावरण चांगलं ठेवायचं का, हा निर्णय ह्या जिहादी विचाराच्या मुसलमान समाजाने घेतला पाहिजे. त्यांच्या समाजातले जे जबाबदार लोक आहेत त्या लोकांना समजावलं पाहिजे. जिथे जिथे आम्ही जातो, उदाहरण अतिक्रमणाचे जेव्हा विषय येतात, मंदिरांच्या बाजूला तुम्ही जेव्हा वीजची दुकानं उघडाल
मंदिरांच्या आवारामध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद मजार बांधायला सुरू कराल, शासकीय अतिक्रमण, शासकीय रिझर्वेशन जागेवर, आरक्षित जागेवर राजरोस पद्धतीने तिथे अतिक्रमण करायचं आणि तिकडे असलेला हिंदू समाजाला त्रास द्यायचा, त्यांना पलायन करण्यासाठी प्रवृत्त करायचं, ही सगळी परिस्थिती आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहतो, अनुभव घेतो आणि मग तिकडला असलेला हिंदू समाजाचा आवाज म्हणून आम्ही तिकडे उभं राहतो. शेवटी आमची इच्छा नाही आहे की कुठे वातावरण खराब करणं, पण शेवटी हे आमच्या हातात आहे का? जिथे मुसलमान लोक जाऊन राहिले त्याला आपण पाकिस्तान म्हटलं, जिथे हिंदू लोक मोठ्या प्रमाणामध्ये राहणार त्याला आपण भारत म्हटलं. पाकिस्तानमध्ये आपला हिंदू समाज हा अल्पसंख्या मायनॉरिटीमध्ये आहे आणि तुम्ही कधी तिकडचा असलेला अल्पसंख्या जो हिंदू समाज आहे त्यांची काय अवस्था आहे हे फक्त बघा. त्यांचे किती लाड केले जातात, त्यांना धर्मांतर करायला कसे जबरदस्ती केले जातं, त्यांना धर्मांतर नाही केलं तर त्यांना मारून टाकले जातात. असंख्य अशी उदाहरणं आहेत आणि त्याच्या बिलकुल विरुद्ध ज्या देशामध्ये 90% लोक इथे हिंदू समाजाचे राहतात, तिथे जो मुसलमान समाज आहे त्यांची जे राजरोस पद्धतीने, म्हणजे त्याच्यामध्ये पण जिहादी विचाराचे जे मुसलमान समाज आहे त्यांची जे काय राजरोस पद्धतीने चालणारी दादागिरी, इथे हा आम्हाला इस्लाम राष्ट्रच बनवायचा आहे, त्या दृष्टिकोनातून पडणारी पावलं आणि त्या बाबतीमध्ये आम्हाला मिळालेली सगळी माहिती आणि पुरावे सकेट आम्ही जेव्हा त्या लोकांकडे जातो तेव्हा आम्हाला परिस्थिती फार गंभीर वाटते. नितेशजी, आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उचलला आणि अनेक NIAच्या रेड्सनी आपल्याला लक्षात आलेले की असे भाग आहेत जिथे अशा पद्धतीनं काही अल्पसंख्याक लोक हे इस्लामिक राष्ट्र, पडघा आहे त्याचं एक मोठं उदाहरण आहे आणि देशभर अशा त्यांच्या कारवाया सुरू आहेत. त्यामुळे आपण जे म्हणतात हे त्यात नक्कीच तथ्य आहे. मात्र दुसरीकडे हा भाग आहे की एकंदरीत हिंदू विरुद्ध मुसलमान असा संघर्ष कुठंतरी उभा त्यामुळे राहतोय ना, आणि सर्वच मुसलमान हे अशा पद्धतीनं देशात अशा कारवाया करतात. अशा पद्धतीचा एक संदेश जाऊ नये ह्यासाठी आपण काही काळजी घेताय का? आम्ही काळजी घेण्यापेक्षा आपल्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुसलमान समाजाने, प्रत्येक व्यक्तीने असा निर्णय घेतला की ह्या भारत देशामध्ये आम्ही या देशाला मानणार, आम्ही वंदे मातरम म्हणणार, भारत माता की जय म्हणणार, तिरंगाला आमचा झेंडा स्वीकारणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही स्वीकारणार, आम्हाला शरिया कायदा मान्य नाही, आम्हाला शरिया कायदे इथे लागू करायचे नाहीत. ही जेव्हा मानसिकता इकडे असणाऱ्या सगळ्यात मुसलमान समाजाची जेव्हा तयार होती ना, तेव्हा सरिताजी मी तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती कुठेच तुम्हाला दिसणार नाही. लव जिहादचा जो विषय तुम्हालाही माहिती आहे. हो, म्हणजे खरं माझा प्रश्नच आहे की आपण लव जिहाद हा मुद्दाच मुळात कसा हाती घेतलात? मुद्दा एक समजून घ्या, कोणी कोणावर प्रेम करावं, कोणी कोणाशी लग्न करावं हे कोणीच थांबू शकत नाही. 18 वर्षाच्या वरती ज्या मुली असतात त्यांनी प्रत्येकाला आपल्याला स्वातंत्र्य आहे, कोणी कोणाचे लग्न पण तुम्ही खोटं बोलून जेव्हा लग्न करता, तुम्ही लग्ना अगोदर तुमचं नाव हिंदू सांगता, लग्नानंतर त्या मुलीला, आमच्या बहिणीला कळतं की हे हा तो हिंदूच नाही, हा तो मुसलमान आहे, आणि मग तिला तुम्ही जबरदस्ती करता की नाही तुला माझ्याबरोबर राहायचं असेल तर मग तू मुसलमान धर्म स्वीकार आणि मग तू अशा पद्धतीने तुझ्या देवी देवतांचे फोटो काढून टाकायचं आणि तू माझ्या पद्धतीने मुसलमान धर्माच्या अगोदर जसं आयुष्य जग. ह्या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. अगर तुम्हाला कोणावर प्रेम आहे ना तर तुम्ही कोणाची जबरदस्ती करण्याची काय गरज नाहीये. तिला सांगितलं पाहिजे तू जशी आहेस तशी मला मान्य आहे, मला तुझा धर्म बदलायचा नाहीये. पहिल्या दिवसापासून तिला सांगून टाका बाबा माझा धर्म मुसलमान आहे, मी तुझ्या प्रेम करतो म्हणून तुझ्याशी लग्न. ह्याच्यावर कोणाला आक्षेप नाहीये. पण ज्या पद्धतीने आम्हाला आमच्या हिंदू बहिणींना फसवलं जातं, तिला जोर जबरदस्ती केली जाते. आमच्याकडे अशीही उदाहरणं आहेत की तिचे अश्लील व्हिडिओ पहिले काढले जातात आणि मग तू अगर माझ्याबरोबर पळाली नाहीस, लग्न केलं नाहीस तर हे व्हिडिओ मी तुझ्या आईवडिलांना दाखवीन, समाजामध्ये 10 लोकांना पसरून टाकीन आणि त्या भीतीमध्ये पण आमच्या बहिणी त्या लोकांशी लग्न करतात आणि पळून जातात. म्हणून आमचा आक्षेप काय आहे, तुम्हाला कोणाशी जबरदस्ती करून लग्न करायची गरजच नाही. तिला स्वीकारा, तिच्याबरोबर राहा, तिचा धर्म स्वीकारा, तिला तिच्या धर्माचे जे काही गोष्टी करून दे, तुम्ही तुमच्या धर्माचं करा आणि गुणगोविंदाने राहा. पण असं न करता हिंदूंची लोकसंख्या कमी करण्याच्या षडयंत्राचा भागच
हा लव जिहाद असल्यामुळे आम्ही ह्या विरुद्ध त्या जागी जाऊन विरोध करतो आणि असंख्य, मी तुम्हाला बोलतो, असंख्य मुली आम्ही वाचवण्यामध्ये आमचे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते ते यशस्वी झालेले आहेत. पण खंत तेवढं वाटतं की ती बहीण जेव्हा आमच्या परत हिंदू समाजाकडे येते तिला स्वीकारण्याचं प्रमाण फार कमी आहे. तर त्याच्यावर निश्चित पद्धतीने आपल्या हिंदू समाजाने काम करणं, विचार करण्याची गरज आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो की ही लढाई जशी दिसती तशी सोपी नाहीये. खरं तर राजकारणाचं बाळकडूच तुम्हाला मिळालं. लहानपणापासून आपले वडील नारायण राणे हे राजकारणात होते, राज्याचे आपल्या मुख्यमंत्रीसुद्धा होते. राजकारण जरी असलं तरी तुम्ही नुकतंच तुमचं ट्विटही मी वाचलं होतं, संघाच्या जवळ तुम्ही कसे काय पोचले आणि राष्ट्रीय स्वयंसंघाच्या विचारानं तुम्ही एवढे प्रेरित कसे झाले? काय आहे सरिताजी, 39 वर्ष आम्ही, आमचे वडील आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये मोठे झाले, वाढले आणि त्यांनी तसं शिवसेना BJPच्या ह्या वातावरणामध्ये ते वाढलेले आहेत. हिंदुत्व हा विषय त्यांनी पहिल्यापासून स्वीकारला असल्यामुळे लहानपणापासून त्या गोष्टीचा अनुभव आणि गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. 12 वर्ष फक्त उद्धवजींच्या राजकारणामुळे आम्हाला काँग्रेस पक्ष जायला लागलं आणि आज आम्ही परत एकदा आमची घर वापसी झाली आणि आम्ही आज भारतीय जनता पक्षासारख्या कडवट हिंदुत्ववादी पक्षामध्ये आज आम्ही आलेलो आहे. म्हणून तसं आम्ही हिंदुत्ववादी विचाराशी कधी लांब नव्हतो. आमच्या जडणघडणच त्या विचारामध्ये झाल्या असल्यामुळे आणि एकत्रित परिवारचे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात, ज्या पद्धतीने संस्कार देतात, ज्या पद्धतीने दिशा देतात, त्या सगळ्या बघितल्यानंतर असं मला वाटतं की ह्याच्यापेक्षा प्रभावी मार्ग आज असूच शकत नाही. समाज घडवायचा असेल, तुम्हाला बघा आमदार खासदार ही पदत आपण कधीही मिळवू शकतो, पण आज मला संधी भेटते आपल्या धर्मासाठी काम करण्यासाठी, आज संधी भेटते आपल्या राष्ट्रासाठी काम करण्यासाठी आणि ही संधी भेटत असेल तर मी निश्चित पद्धतीने आज त्यांचे विचार आत्मसात करून मी त्या मार्गावर चालायला प्रयत्न करतोय. केलेत की नाही हे आता त्यांनी ठरवायचे, पण मी माझ्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करतोय. आपली कधी भेट होत असते का संघाच्या नेत्या मंडळींशी आणि कोणाकोणाशी आपण भेट घेतली? नावं घेणं उचित ठरणार नाही. फक्त परिवाराच्या प्रत्येक सदस्यांनी सातत्याने चर्चा करत असते, कारण मार्गदर्शन घेत असतो. कारण का सगळ्या गोष्टी मार्गदर्शनाशिवाय आम्हालाही शक्य नाही. कारण का एक रचना ठरलेली आहे, त्या रचनेच्या अनुसार काम करायचं असतं, त्या रचनेच्या अनुसार संवाद साधायचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मार्गदर्शन वरिष्ठांचं आणि शिक्षकांचं भेटत असतं. आपणच आत्ता बाळासाहेबांचं नाव घेतलं. खरं तर अगदी आत्ताच आपल्याला एक मोठा दिलासा कोर्टाकडनं मिळालेला आहे. संजय राऊत यांनी आपल्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला. नॉन बेलेबल वॉरंट होतं, त्याला स्टे मिळालेला आहे. नाही, शेवटी एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाने दिलेली एक छोटीशी ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पडत असताना ह्या काही छोट्या मोठ्या अडथळे येत राहणार. शेवटी आपण जेव्हा कोणाबद्दल बोलतो तेव्हा त्या व्यक्तीचेही कधी कधी काही आक्षेप असू शकतात आणि संविधानामध्ये प्रत्येकाला तसे अधिकार दिलेले आहेत. काही गोष्टीचा आक्षेप घेण्याचे, काही गोष्टीवर आबरू नुकसानीचे दावे ठोकण्याचे, तर त्यांनी त्यांची बाजू कोर्टामध्ये मांडावी आणि आम्ही आमची बाजू मांडणार आणि मला विश्वास आहे आदरणीय न्यायालय हे योग्य पद्धतीने न्याय देतील. म्हणजे एकीकडे हा हिंदू अजेंडा आणि दुसरीकडे भाजपानं तुमची यासाठी सुद्धा निवड केलेली दिसते की आधी सकाळी रोज आम्ही संजय राऊत यांची पत्रपरिषद बघायचो, आता त्याला तुम्ही सुद्धा त्यांनी पत्रपरिषद घेतली की रोज उत्तर देता. ही काय रणनीती आहे? आमचे पक्षाचे वरिष्ठ आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील, ह्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी रणनीती आली असेल की बाबा ज्या पद्धतीने, माझं म्हणणं आहे की राजकारण राजकारणाच्या जागी असतं, पण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही बिलो द बेल्ट किंवा खालच्या पातीची टीका सातत्याने संजय राजाराम राऊत आमच्या लोकांवर करत असतात, म्हणजे राजकारणावर टीका करणं, धोरणांवर टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण जी भाषा ते वापरतात, ज्या घाणेरड्या शब्द ते वापरतात, अतिशय म्हणजे थुंकण्यापासून ते शिवी देईपर्यंत सगळ्यात पद्धतीच्या गोष्टी ते सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये करायचे. आता जसं आमच्या वरिष्ठांना वाटलं असेल की लोहे को लोहा काटना चाहिए आणि आम्ही त्यांच्या 39 वर्ष आम्ही बाळासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेलो आहोत. बाळासाहेबांनी आम्हालाही तेव्हा शिकवलेलं की अंगावर आले तर शिंगावर घ्या,
तर ते कदाचित मूळ शिवसैनिक नाही आहेत, पण आम्ही मूळ शिवसैनिक असल्यामुळे आम्हाला योग्य पद्धतीने उत्तर देऊन गप्प कसं बसवायचं हे माहिती असल्यामुळे आमचा प्रयत्न सुरू आहे. पण एकंदरीतच असं वाटते की महाराष्ट्र म्हणजे आपण महाराष्ट्र म्हटलं की कसं एक सुसंस्कृत राज्य आणि आता राजकारणाची जी भाषा आहे ती एकंदरीतच या भाषेचा स्तर खूप घसरत चाललाय आणि त्यात तुमच्याही प्रेस कॉन्फरन्सचा हातभार लागतो. नाही, असं आहे की ती भाषा वापरायला सरिताजी कोणालाच आवडत नाही आणि आमची इच्छाही नसते की कोणाच्याबद्दल अशी भाषा वापरायची. पण काय होतं, वार जेव्हा समोरून तुम्हाला खालच्या पातळीचा येतो तेव्हा अगर आपण त्या गोष्टीला उत्तर अगर आपण देत नाही तर त्या व्यक्तीलाही जाणीव होत नाही की बाबा समोरच्या लोकांच्या घरातल्या लोकांचं काय झालं असेल. असंख्य वेळी आमच्या वडिलांना शिवाय देणं किंवा आदरणीय देवेंद्रजींच्या शरीरावर बोलणं किंवा आमच्या बावनकुळेजींच्या ह्याच्यावर खालच्या पातीची टीका करणं हे सातत्याने चालू होतं. ते कुठेतरी वैचारिक बाबतीमध्ये लढले असते, टीका केली असती तर आम्हीही त्या पद्धतीने बोललो असतो, आम्हीही त्या पद्धतीने टीका केली असते. पण जसं त्यांनी समोरून वार केला तर युद्धनीती ह्यालाच म्हणतात ना, ज्या पद्धतीने तुम्ही बाण सोडणार त्या पद्धतीचा बाण अगर परत सोडला नाही तर समोरचा शत्रू आपल्यावर हावी पडतो. तर मला वाटतं हे युद्धनीतीचा भाग असल्यामुळे आम्हाला त्या पद्धतीची भाषा वापरायला लागते. आता गेल्याच आठवड्यात तुम्ही ऐकलं असेल की अकोल्यामध्ये ज्या पद्धतीने माझं एक भाषण आपण सर्वजणांनीच दाखवलं पोलिसांवर. पोलीस खात्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या खात्याचे मंत्री पण आहेत आणि आम्ही प्रयत्न करतो की पोलिसांचा आदर ठेवूनच काम करणं आणि त्यांना अशा पद्धतीचं असंख्य अशीही घटना आमच्या समोर आहे जेव्हा आम्ही पोलिसांचे कौतुक पण करतो. पण सरिताजी, जेव्हा आम्ही त्या हिंदू मोर्चाच्या निमित्ताने जेव्हा तळागाळात फिरत असतो तेव्हा असेही अनुभव आम्हाला येतात, असेही परिस्थिती, असेही पुरावे आम्हाला दिले जातात की पोलीस बांधवच हिंदू समाजाच्या विरोधात असलेल्या षडयंत्राचे भाग आहेत. काही टक्के त्यांची नावं, काही पुरावे येतात आमच्याकडे. मग त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजाच्या बाजूनी धीर देणं, हिंमत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही स्टेटमेंट त्या बाजूने करायला लागतात आणि जेणेकरून उद्या आमच्या हिंदू समाजाला त्रास नको. पण पोलीस खातं म्हणून आमचं काय त्यांच्याबद्दल विरोधात काय नाहीये आणि आम्हालाही असंख्य पोलीस अधिकारी मदत करतात, सहकार्य करतात. त्यांनाही आम्ही आता उदाहरण, मी जेव्हा नाशिकमध्ये आमचा हिंदू मोर्चा निघालो आम्ही तिकडे पोलिसांचं कौतुक केलं. पुण्याला होतो, पोलिसांचं आम्ही कौतुक केलं. म्हणून ही सगळी जी काय तुम्हाला भाषा ह्या निमित्ताने दिसते ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं उत्तर असतं. पहिलं पाऊल कोणीही टाकू इच्छित नाही. मी स्वतः एक MBA आहे, मी शिकलेलो आहे. माझा मुलगा आज 8 वर्षाचा आहे. तो TV पाहतो, तो गुगल वाचतो, तो प्रश्न विचारतो. मग मलाही माहिती आहे की मी जे काय बाहेर करतो, घरात जाऊन जसं वडिलांना पहिलं उत्तर द्यायला लागतं, आज आमच्या मुलाला उत्तर द्यायला लागतं. म्हणून काही गोष्टी माझी इच्छा आहे, कदाचित आपल्याही शोच्या माध्यमातून ते लोक ऐकत असतील तर चला आपण सगळेजणच ह्या पद्धतीची भाषा, ह्या पद्धतीची संस्कृती कशी आपण सुधारू शकतो, भाषा कशी थांबवू शकतो, चारही बाजूनी अगर त्या पद्धतीचे प्रयत्न झाले. जेव्हा कुठलाही उदाहरण मला आठवत होतं, जेव्हा भास्कर जाधवजी आमच्या कणकोलीच्या सभेमध्ये तशा पद्धतीची टीका करत होते, खालच्या पातीची टीका करत, त्याचं उत्तर म्हणून चिपळून ती सभा झाली, तेव्हा उद्धवजींनी, आमची अपेक्षा होती उद्धवजींनी थांबवलं पाहिजे होतं की भास्करजी तुम्ही राजकीय टीका करा ना, कितीही करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही जेव्हा कोणाच्या आई वडिलांवर कुठल्या विविध गोष्टीवर बोलाल तर त्या पद्धतीचं रिॲक्शन येतं. म्हणून माझी अपेक्षा आहे की येणाऱ्या ह्या काही कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या बाजूनी अगर आपण लोकांनी ठरवलं तर आम्हाला विश्वास आहे की हे वातावरण निश्चित पद्धतीने बदलेल, भाषा पण सुधरेल आणि एकंदरीत महाराष्ट्राची प्रतिमा निश्चित पद्धतीने सुधरेल. खरं तर त्या चिपळूणच्या सभेला घेऊन मी अजून एक प्रश्न आपल्याला विचारते. आपण अत्यंत आत्ता संयत अशी भूमिका घेतलीत, मात्र येणारा काळच हा असा दिसतोय का, निवडणुकीचा काळ आहे, आपले बंधू त्या दिवशी भास्कर जाधव ज्या जे काही चिपळूणमध्ये घडलं हे आता असं घडतच राहणार का? नुसतं आपण म्हणून नाही, राणे म्हणून नाही, तर सगळीकडेच येणारा काळ हा असाच राहील का? कारण शेवटी कोणीच एक पाऊल मागे घेत नाहीये. मी माझ्या 2019च्या निवडणुकीचं तुम्हाला ह्या निमित्ताने उदाहरण देईन. अगर तुम्ही माझ्या प्रचाराच्या वेळेत आपले असंख्य लोक माझ्या इकडे भेट द्यायसाठी आलेले माझ्या प्रचाराच्या निमित्ताने, मी तेव्हा पहिल्या दिवसाच मी स्टेटमेंट देऊन टाकलेली की मी कोणालाही राजकीय उत्तर देणार नाही, ठाकरेंवर बिलकुल बोलणार नाही.
विकासावरच मी माझी ही निवडणूक लढवेन आणि पूर्ण प्रचार मी माझा फक्त विकासाच्याच विषयावर केला. माझ्या समोर खूप प्रयत्न हे लोकांनी केले खालच्या पातळीचं बोलणं, पण मी एक ठरवलं की मी बोलणार नाही आणि त्यामुळे माझे पूर्ण कॅम्पेन अतिशय पॉझिटिव्ह गेली. लोकांनाही ते आवडलं आणि लोकांनी मला भरभरून मतदान दिलं. म्हणून मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने ह्या गोष्टी अगर ठरवल्या की चला आता ह्या पद्धतीची खालची पातळीची भाषा आपण महाराष्ट्रामध्ये थांबून देऊ. कोणाच्याही वैयक्तिक टीका करायची नाही, कोणाच्या शरीरावर बोलायचं नाही, कोणाच्या कुटुंबावर बोलायचं नाही. आपण सगळ्या जणांनी ठरवलं आणि पाळलं तर मी तुम्हाला बोलतो जास्त वेळ लागणार नाही. निवडणुकीची तयारी म्हणजे खरं तुम्ही तर इलेक्शन मोडमध्ये गेला आहातच, पक्ष म्हणूनही आणि व्यक्तिगत सुद्धा. एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाची कसा परफॉर्मन्स राहील असं तुम्हाला वाटतं? आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 400 पार जाईल तर तुम्ही बोलाल कारण नितेशजी हे तर तुमचं राजकीय उत्तर आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यक्रम म्हणणार. पण सरिताजी जेवढे कार्यक्रम आमच्या केंद्रीय भाजपनी आणि राज्याच्या भाजपनी आम्हाला या गेल्या 1.5 वर्षामध्ये दिले, आम्ही सातत्याने लोकांच्या मध्ये जात राहिलेलो आहोत, सातत्याने लोकांना भेटत राहिलेलो आहोत, मतदारांशी संवाद साधत राहिलेलो आहोत, लाभार्थींना भेटत राहिलेलो आहोत. आज प्रत्येक घरामध्ये किमान 2 तरी व्यक्ती आम्हाला असे भेटतात ज्यांनी मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या तरी स्कीमचा लाभ घेतलेला आहे. अशी अगर परिस्थिती असेल आणि आपल्या तसं भारतीय नागरिक हा स्वाभिमानी असतो, आपण अगर कोणाकडून अगर काही घेतलं असेल तर आपण परतफेड निश्चित पद्धतीने करतो, कुठल्याही बाबतीचं असेल. आज प्रत्येक घरामध्ये किमान तुम्हाला एक किंवा 2 व्यक्ती भेटेल जे मोदीजींनी चालू केलेलं कुठल्या ना कोणतरी योजनेचा तो लाभ घेतोय आणि आता त्याला माहिती आहे की मला आभार तर मी काय थेट मोदीजींना फोन लावू शकत नाही, SMS करू शकत नाही, व्हॉट्सॲप पाठवू शकत नाही, तर आभार कसे मानायचे तर 2024ला मतदान करू आणि तो रिझल्ट किंवा ते प्रतिबिंब तुम्हाला 2024च्या लोकसभेमध्ये दिसेल, जिथे सरळ स्पष्ट लोकांच्या जनतेने म्हणजे आम्ही भारतीय जनता पक्ष असो किंवा कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त मधला दुवा राहिलेलो आहोत. मतदार आणि मोदीजींच्या मध्ये आम्ही फक्त मधला दुवा राहिलेलो आहोत की मला अशाही आमच्या काही माता भगिनी बोलल्या आहेत की तुम्ही मोदीजींकडे आमचा संदेश पोचवा किंवा राणेसाहेब आज केंद्रीय मंत्री आहेत, मोदीजींनी सांगा आमचे आभार तुम्ही माना, धन्यवाद सांगा. म्हणजे एवढं त्या माणसांनी एका व्यक्तीने लोकांची मनं जिंकली आहेत. आता लोक फक्त निवडणुकीची वाट पाहत आहेत. मला विश्वास आहे जे वातावरण आज देशामध्ये आम्ही तळागाळात आता आम्ही गाव चलो अभियानाच्या निमित्ताने गावागावामध्ये फिरलो, जे वातावरण आजच्या तारखेला दिसतंय मोदीजींच्या शिवाय दुसरा पर्याय देशामध्ये दिसत नाहीये आणि त्याच पद्धतीने 400+ जो आकडा आमच्या नजरेसमोर आहे हा आता निश्चित पद्धतीने अचिवेबल आम्हाला दिसतो आणि तसाच आकडा आपल्याला निवडणुकीच्या दिवशी आपल्याला NDAसाठी दिसेल. खरं तर आम्हाला अशी अपेक्षा होती की नारायण राणे यांना परत एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळेल, ती मिळाली नाही आहे. त्यामुळे आता असं आहे का की लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या रिंगणात ते परत कोकणातून उतरणार? तरी त्याची मुळामध्ये जेव्हापासून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो आहे, जो अनुभव आम्हाला काँग्रेसमध्ये 12 वर्ष आला नाही तो 5 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश केल्यानंतर ह्या पूर्ण पक्षाने वरिष्ठांनी एवढा आम्हा लोकांना मान सन्मान दिलं, कुटुंबीय म्हणून आम्हाला भरभरून दिलेला आहे. म्हणजे आल्या राणे साहेबांना राज्यसभा दिली, मग मंत्रिपदी दिलं, मला आमदारकी दिली, मोठ्या बंधूंना आमच्या प्रदेशवर घेतलं. म्हणजे कोणालाही असं किंतु परंतु करायची जागाच राहिलेली नाही. पण जेव्हा आम्ही एवढंच बोललेलो आहे, वडिलांनी पण तेवढंच सांगितलं, आम्ही पण भूमिका घेतली, पक्षाला जे योग्य वाटेल. त्यांनी राज्यसभा नाही बोलले की बाबा आता दुसऱ्यांना संधी दिली, चला ठीक आहे. त्यांनी सांगितलं की चला राणेजी तुम्ही लोकसभा लढवा, नितेशजी तुम्ही आता तुम्ही परत पक्ष संघटनेमध्ये काम करा, तुम्हाला आता दुसऱ्याला आम्हाला आम्हाला काही हरकत राहणार नाही. कारण का ज्या वातावरणामध्ये आज आम्ही एक कुटुंब म्हणून यांच्याबरोबर गेलेलो आहे, जो अनुभव आम्हाला निश्चित पद्धतीने काँग्रेसमध्ये आला नाही, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आले नाही, बाळासाहेबांच्या वेळी असायचा आणि तोच अनुभव आता BJP मध्ये आला असल्यामुळे आम्हाला जी जबाबदारी ती देतील ती जबाबदारी आम्ही निश्चित पद्धतीने पार पाडतो. आज खरं तर आपण आपल्या आक्रोश मोर्चांमुळे राज्यभर फिरत आहात. एक अशी भावना आहे की लोकसभेत तर मोदीजी नक्कीच जिंकतील, त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये लोक मतदान करतील. पण महाराष्ट्राच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सहानुभूतीचा एक फॅक्टर असो, इतर काही गोष्टी असो, पण एवढं सोपं भाजपासाठी राज्यात नाही. आपलं काय आकलन आहे? नाही,
आज परिस्थिती तशी आमच्यासाठी मेहनत करण्यासारखीच आहे. पण स्पष्ट तुम्हाला एक सांगतो की राज्यातली जनतेला जसं देशपातळीवर नरेंद्र मोदीजींवर फार विश्वास आहे, तसं आमच्या ह्या राज्यातल्या महाराष्ट्राच्या जनतेला आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीसजींवर प्रचंड विश्वास आहे. त्यांना वाटतं की राज्यामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी आपलं महाराष्ट्र 2014 ते 19 सांभाळलं, नंतर विरोधी पक्षामध्ये असताना त्या ताकदीने महाराष्ट्राच्यावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाच्या विरुद्ध ते लढले, आणि आता उपमुख्यमंत्री असले तरी ज्या पद्धतीने राज्यामध्ये विकासाची कामं होत आहेत, कधी नाही तरी ती जी प्रकल्प बंद पडलेली 2.5 वर्ष ती सुरू होत आहेत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली. आणि आज आम्ही महायुतीचं सरकार म्हणून आमचे शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, आम्ही सगळेजण अगर एकत्र आलो आणि प्रामाणिक पद्धतीने ही निवडणूक लढली तर मी तुम्हाला विश्वास करतो आम्हाला जास्त अवघड वाटत नाही. शेवटचा प्रश्न आपल्याला विचारते, आमच्यासारखे जे सामान्य लोक असतात ते न्यू इयर वगैरे आले की काही रेझोल्युशन्स करतात, पण राजकीय मंडळी ही नक्कीच निवडणुका आले की रेझोल्युशन्स करते, तर आपले येणाऱ्या काळासाठीचे काय रेझोल्युशन्स? दोन आहे. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ज्या हिंदू समाजापर्यंत मी पोचू शकेन त्यांना, त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याचं काम माझ्या माध्यमातून व्हावं या उद्दिष्टाने मी ते काम करतोय, आणि तेच माझं एकंदरीत माझा संकल्प आहे. कारण का आज जी परिस्थिती मी त्यांची पाहतो त्यांना मदतीची आणि साथ आणि ताकदीची गरज आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या मतदारांनी जेव्हा विश्वासाने मला निवडून दिलं, तो विश्वास मी 2014 आणि 19 आणि आता 2024 परत एकदा त्यांच्या समोर जाईन, तर ज्या अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केल्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकीन अशा पद्धतीचं काम माझ्याकडून व्हावं हीच आज संकल्प घेऊन मी माझ्या पद्धतीने काम करतोय. धन्यवाद नितेशजी, आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराज. 0 आवरमध्ये आता आपल्यासोबत उपस्थित आहेत कीर्तनकार अजय महाराज बारसकर, वारकरी संप्रदायातील प्रवचनकार, 10 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखक, तुका सेज या संत तुकाराम महाराजांसंबंधी इंग्रजी पुस्तकाचेही ते लेखक. 2018 मध्ये पुण्यातील भंडारा डोंगर येथे संत तुकाराम ज्ञानपीठ संस्थेची स्थापना त्यांनी केली. अजय बारसकर वारकऱ्यांची सेवा, संत तुकारामांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतात. केवळ एवढंच नाही तर बुधवारपर्यंत ते आमदार बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेशीही संलग्न होते. पण मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर केलेल्या आरोप प्रकरणी त्यांची प्रहार संघटनेतून गच्छंती झाली. हे तेच बारसकर आहेत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन केलं, मोर्चात सहभागी झाले. खरं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे 0 आवरमध्ये अनेक वेळा आपली बाजू मांडण्यासाठी आले. त्यांनी मराठा आरक्षणासाठीची आपली बाजू 0 आवरच्या माध्यमातून अनेकदा मांडली. त्यांच्या बदललेल्या भूमिकाही आम्ही तुमच्या समोर आणल्यात. अजय महाराज बारसकरांनीच जरांगे खोटं बोलतायत, पलटी मारतात असे आरोप केलेत. जरांगेबाबत नेमका असे का बोलले बारसकर? का एका मित्रानं अशी टोकाची भूमिका घेतली? या आणि इतर सर्व प्रश्नांची उत्तरं आपण थेट अजय महाराज बारसकर यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. ते आपल्याबरोबर आजच्या 0 आवरमध्ये आहेत. आपलं स्वागत आहे. रामकृष्ण हरी. खरं तर आपण कधीपासून जरांगेंना ओळखतात, त्यांच्या आंदोलनात आपण सहभागी कधी झालात आणि का सहभागी झालात जेव्हा झालात तेव्हा? माझा मूळचा विषय 2006 पासून मी या मराठा आरक्षण चळवळीशी निगडीत आहे. 2017ला मी पिटिशन केली 4255/2017. या पिटिशनच्या नुसारच गायकवाड कमिशन आलं आणि मराठा समाजाला पहिलं जे आरक्षण मिळालं, नंतर ते स्टेट झालं, पुन्हा हे झालं. परंतु ज्या वेळेस लाठीचार्ज झाला उपोषणकर्त्यांवर, आणि जसंही माध्यमांच्या याच्यातून आम्ही सगळ्यांनी पाहिलं की हे चूक आहे, आम्हालाही त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आम्ही अनेक मार्गाने त्याचं समर्थन केलं. म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने, म्हणजे गावगाव जाऊन जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस आम्ही त्यांचा प्रचार केला, प्रसार केला, ही समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या मराठा समाजावर अन्याय झाला, आणि हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे, हे बिलकुल नाही. नंतरच्या काळात काही
नोंदी मला, मी मोडीचा वाचक आहे, अभ्यासक आहे, लिहिता येते वाचता येते मला मोडी. पुन्हा मी त्या याच्यामध्ये वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात गेलो, ते शोध म्हणजे पाहण्याचं काम केलं. नोंदी शोधण्याचं काम आपण नोंदी केलं. शोधण्याचं काम जे कुणबीचं कुणबी नोंदी. आहे, हा, हा. ह्या नोंदी शोधण्याचं काम केलं. नंतर सगळे सोयरे याचा जो विषय आला, आता मी कायद्याचा विद्यार्थी आहे, लॉ कॉलेजला माझं काही काळ शिक्षण झालेलं आहे, आणि मग याच्याशी संलग्न असे कसं करायचं नेमकं, तर त्यावेळेस मी ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालो. सगळे सोयरे कसं बसवायचं, हा इकडचा ड्राफ्ट आणि शासनाचे जे सेक्रेटरी होते त्यांचा एक मधलं म्हणजे जरांगे आणि शासन म्हणजे सेक्रेटरी लेवल, ते विधी न्याय खातं असेल, महसूल खातं असेल, सामाजिक न्याय खातं असेल, आणि ह्या खात्याच्या मध्ये आम्ही ते ड्राफ्ट तयार केला. त्याच्यामध्ये माझी 100% भूमिका राहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याबरोबर कोण कोण इतर मंडळी होती? नाही, तिथले काही 1-2 लोक होते, परंतु ते काय पडद्याच्या आड होते. यांनी कुणी वकील दिला नाही, कुणी अभ्यासक दिला नाही, कुणीच नाही. जसं आमच्याकडे दिलं तसं आम्ही ते सांगत गेलो तिथं शासनाला, आणि ड्राफ्ट मात्र तयार केला. नंतरच्या काळामध्ये तो ड्राफ्ट आम्ही 18 जानेवारीला तिथे घेऊन गेलो. ड्राफ्ट वाचला, मंजूर झाला, आणि म्हणले आता ड्राफ्टचं ठेव बाजूला, आणि हे 54 लाख लोकांना तात्काळ सर्टिफिकेट द्या. हा म्हणलं, तुम्ही महिना 15 दिवस आपलं हे ड्राफ्ट सगळे सोयरे चाललं, आणि तुम्ही आता लगेच हे 54 लाख ते बाजूलाच ठेवला. आपल्या माध्यमावर उपलब्ध आहे ते असं बाजूलाच ठेवून दिला. आता 54 लाख लोकांना 18 तारखेचं त्यांचे आपल्या याच्यात मीडियात उपलब्ध आहे, लोकांनी सुद्धा ते पाहावं की 18 तारखेला सांगितलं तात्काळ द्या, चौकशीनंतर करा, त्यांची गृह चौकशीनंतर करा, आणि त्यांना पहिलं लगेच द्या प्रमाणपत्र, अर्ज नाही केले तरी प्रमाणपत्र द्या. अरे म्हणलं, हे काहीतरी गडबड आहे, म्हणजे नेमकं करायचंय काय यांना मुंबईला जायचंच आहे का? मग आमच्या लक्षात आलं की माझ्या असं लक्षात आलं की ह्यांनी निर्णय ऑलरेडी घेतलेले आहेत. हे फक्त हे चाललंय, एवढा मोठा ड्राफ्ट आणला तो बाजूला ठेवला, आणि मग पुढं 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 चालल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांचा हेतू वेगळा आहे. म्हणजे ती वेळ होती का, तो ड्राफ्ट दिला ती वेळ होती की जेव्हा तुम्हाला असं वाटलं की तुमचं आणि त्यांच्यात एक फारकत झाली? नाही, काही वाद झालाच नाही, त्यांचा माझा काही वाद झाला नाही. ड्राफ्ट दिला, पण माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला की आपण यांना जसा पाहिजे, जसा यांनी सांगितला तसाच्या तसा ड्राफ्ट आणून दिला. मग आता अडचण काय, तरी का जायचं? मग दुसरीच मागणी उचलून धरली. मग माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिथं पूर्वी 23 डिसेंबरला चुकचुकली होती की हे का बरं असं करतात. आणि मग 23 डिसेंबरला का चुकचुकली होती? 23 डिसेंबरला असं झालं, बीडमध्ये सभा होती शेवटची, आणि 25 तारखेला मुंबईकडे निघण्याचा सगळा मराठा समाज 25 तारखेला आरक्षणासाठी मुंबईकडे निघणार होता. ऑलरेडी तारीख डिक्लेअर होती. 23 तारखेला सभा होती, शेवटची निर्णायक जाहीर सभा होती, आणि 25ला मुंबईकडे प्रयाण करायचं होतं. आणि मग त्या सभेमध्ये 23 तारखेच्या सभेमध्ये कुणालाही न विचारता, समाजाशी चर्चा न करता, कुणालाही नाही विचार, समाजाशी चर्चा न करता, समाजाशी कुठलाही संवाद न करता, यांनी डायरेक्ट 20 जानेवारीला आपण मुंबईला निघणार असं जाहीर केलं. माझ्या मनात शंकेची पाल, का बरं 20 जानेवारी केली असं विचार तर करायलाच पाहिजे ना आपण काय. आणि मग लक्षात आलं की ह्याच्या मागं काहीतरी वेगळं गणित आहे. 20 तारखेला जाणं आणि मग घेणं. आता काय होतं, सत्य सांगितलं का मॅडम, आपण मला इथं का बोलवलं बरं? आज एवढे कोट्यवधी लोक आहेत, त्यांना इथं बोलवलं नाही, कारण मी सत्य सांगण्याचं धाडस केलं. हे तुम्हाला सांगतो, सत्य सांगण्याचं एवढं धाडस आहे. आज माझ्या घरावर इतकी वाईट परिस्थिती आहे, मला विस्थापित व्हावं लागलं. माझ्या अक्षरशः घरादाराला कुलूप लावून माझी आई, विधवा आई, माझी पत्नी, माझी मुलं, माझे सगळे दुसऱ्या आमच्या नातेवाईकाच्या घरी नेऊन ठेवावं लागले. माझ्या घराला कधी पेटवतील, कधी आग लावतील, इतक्या भयानक. मी इतके मुद्दे तथ्य मांडले समोर, सत्य मांडलं, एकही सत्य खोडून काढलं नाही, मुद्दा एकही नाही, फक्त गुद्द्यावर जाळून टाकू, मारून टाकू, गोळ्या घालू, कापून टाकू. हे का, कशासाठी? तुम्ही सत्यावर बोला ना. मी सांगितलं, जर माझी एक लाईन, सिंगल वन लाईन जर खोटी असेल, नाक घासून माफी मागन, तिथं तुमच्या अंतरवालीत येऊन त्या मांडवाला फाशी घेईन, नाही तर तुझ्या इथं सालाने राहीन, गुलामी करीन मी. माझा एक मुद्दा खोडला नाही, एक सत्य सांगणं हा माझा धर्म आहे. तो का म्हणे, सत्य सांगो येवो तर राग येतील. ते राग येणारच ना. पतिव्रतेची वाखाणिता कीर्ती, शिंदळीचा माथा तिडीक उठे. चांगल्या स्त्रीची जर कीर्ती गायला लागलं तर वाईट वागतो ना. तै अंगी उणे त्याच्या बैशे टाळक्यात, ढका खवंदाशी लागत अशी. ज्याच्या अंगात कमीपणा आहे ना त्याला राग येतो. मॅडम, माझा सात्विक संताप आहे, माझे संतापले मन परत पिढा. मी तुकोबारा जगणारा माणूस आहे.
मी वाचणारा नाही, जगणारा माणूस आहे. नुसतं सांगायचं कीर्तनात सत्य सांगायचं, सत्य सांगायचं, प्रत्यक्षात सत्य सांगायची वेळ आली तर सांगायचं नाही, हे नाही, मी सत्यच सांगणार. एकंदरीत आत्ता आपण आपल्या परिवाराबद्दल बोललात. कुठल्या पद्धतीच्या नेमक्या ह्या धमक्या तुम्हाला येत आहेत किंवा का तुम्हाला समाजाकडनं आत्ता घर पेटवल्या जाईल अशी भीती वाटते? सत्य सांगितलं ना, फक्त सत्य सांगितल्याचं धाडस केलं. कालपर्यंत मी चांगला होतो ना, माझ्या पाया पडत होते लोक, मला हार घालीत होते. तेच लोक ज्यांनी माझ्यावर आरोप केलाय ना, माझ्याकडे व्हिडिओ येतं, समाज माध्यमावर व्हिडिओ येतं. ज्यावेळेस नगरच्या तहसील ऑफिसमध्ये हे जरांगे साहेब उपोषणाला बसले होते त्यावेळेस मी भाषण केलेलं येतं आणि माझ्या भाषणाला हे टाळ्या वाजत आहेत. आणि तुम्ही आज माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या, मला काही दुःख नाही त्याचं, ते खोटं आहे ते. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटतं का काही लागलं यांना? माझ्या चेहऱ्यावर काही दुःखाचे भाव आहे का? माझ्यावर 300 कोटीचा आरोप केला, यांनी 300 कोटीची माया जमवली. एक तर माझं म्हणणे, मी जर 300 कोटीची माया जमवली तर मी भाजपमध्येच असायला पाहिजे. हां, बरोबर आहे का रे? तुम्ही हसला, भाजपमध्येच असायला पाहिजे. बरं 300 कोटीची ह्या माणसाला कळतं का? मी वकिलीचा विद्यार्थी राहिलेला ना, आर्ग्युमेंट युक्तिवाद मला कळतं ना. 300 कोटीची माया माझ्यावर आरोप केला आणि पुन्हा सरकारकडून 40 लाख रुपये घेतले, हे कळतं का? थोडी तरी माणसाला बुद्धी असावी ना. 300 कोटीचं महिन्याला व्याजच किती येईल आणि मी 40 लाखात, माझी किंमत जर माझ्याकडे प्रॉपर्टी 300 कोटीची असेल तर मी 40 लाखात फुटान का? यावरून यांची अक्कल शून्यता हे समाजाने लक्षात घेतली पाहिजे. आपण कोणाच्या मागं चाललोय? आंदोलन चुकीच्या दिशेने चाललेलं आहे, हे माझं वाक्य नाही. जरांगेच्या नादी लागून ज्या मुलाने 5 वर्षाची, ज्याला 5 वर्षाची शिक्षा मिळाली, 2 वर्ष त्याने भोगली, त्या मुलाचं वाक्य आहे. आणि पुन्हा जेलमधून आला, पॅरोलवर आहे आणि पुन्हा आत्ता अंतरावरीचा 307चा गुन्हा अंगावर त्याच्या बसलाय. मॅडम, हे आमच्या मुलांना कळत नाही. भले मी मी सांगतो, आमचा मराठा समाज, मी मराठा समाजाचा आहे, जातीवंत मराठा समाजाचा आहे. लढणार रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जगात लढणारच आहे मी. आमचं पूर्वज शहाजीराजापासून भातोडीच्या लढाईपासून आम्ही लढत आलो. आम्हाला त्या ठिकाणी जमिनी मिळालेल्या आहेत, आम्ही लढणारे आहोत. हे जे लोक आहेत, हे लोक फक्त आरोप करतात. पण एक आरोप, त्यांनी जे काही बरेच आरोप आपण बोलल्यावर केलेले आहेत त्यातील एक महत्त्वाचा आरोप मी आपल्याला विचारते. जरांगेंचं असं म्हणणं आहे की आपण सरकारच्या ट्रॅपमध्ये अडकला आहात. मी सरकारच्या ट्रॅप? मी कोण आहे हो मॅडम? तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही मला काल ओळखत होते का? खरं सांगायचं, मी तुकाशेज नावाचं पुस्तक लिहिलं, मी सगळं हे केलं. मी माझ्या वारकरी क्षेत्रामध्ये, तिथं माझा संबंध, तिथं माझा काय संबंध आहे सरकारच्या ट्रॅपमध्ये अडकायचा? काय सरकार? अहो, मी भाजप शिवसेने इतकी टीका मी कुणावरच केलेली नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. माझं सगळं नेटवर उपलब्ध आहे, माझी विचारसरणी, माझी विचारधारा, हे सगळं उपलब्ध आहे ना. मी यांच्या संघर्ष करणारा माणूस आहे. ज्या वेळेस मी त्या स्टेजवर गेलो, म्हणलं पाणी प्या, तुमची चिडचिड झालेली, खूप आईमाई येऊन खूप घाणघाण शिवे द्या, खूप, ही संस्कृती नाही आहे. अतिशय खालची पातळी गाठली, घाण शिव्या दिल्या. नेतृत्व असं नसतं मॅडम. आपण पहा, आपल्याला नेतृत्वाची काय परंपरा आपल्याली. अलेक्झांडर पोरसचं जरी पाहिलं तर सन्मानाची वागणूक आहे शत्रूला, इतकीपासून आपली परंपरा, शिवाजी महाराजांची ही सगळी परंपरा आहे. असं कोणीच खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देत नाही ना. या खालच्या पातळीवर जाऊन मी म्हणलं पाणी प्या, तुम्हाला तुकोबारायची, तिथून आलो मी, सरकारकडून आलो नाही, मी देऊच्या भांडारा डोंगरावरून आलोय. महाराजांचा निरोप आहे, पाणी प्या. कोण संतन फंत? जगद्गुरू तुकाराम महाराज माझा श्वास आहे, माझ्या आत्मा आहेत. आणि त्यांच्यावर जर कुणी बोललं, त्यांचा जर असा माफी मागितली त्यांनी. एक अजून जो मला सगळ्यात गंभीर असा आरोप वाटतो, तोही त्यांनी आज केला, तो म्हणजे महिलांच्या बाबतीतले गुन्हे आपल्यावर आहेत असं त्यांनी म्हटलं. त्यांनी द्यावत, FIR दाखवावेत. काल मी चांगलं होतो ना, तुम्हाला मी ऐकून दाखवतो मोबाईलमध्ये. हे महाराज आहेत, त्यांची वाक्य आहेत बरं का तोंडातले, हे साक्षीला आहेत आणि हे करू लागायला येतं. परमेश्वराने, भगवंतानी हे वाक्य, किती कोणाचं नाव घेत नाही, कधीच सांगतो मला, कधीच अतिशय कोणाला मोठं होऊन द्यायचं नाही, कोणाला श्रेय द्यायचं नाही. सतत कॅमेरा माझ्याकडे राहायला पाहिजे, सतत फोकस. इतकं त्यांचं अटेन्शन आहे, इतकं. माझ्या गळ्यात हार पाहिजे, JCP येऊन फुलं पाहिजे, पडलेली पाहिजे. अहो, हे सगळा ही अहंकाराची लढाई आहे. अहंकार रावणाला घालता सोन्याची लंका गेली, फक्त अहंकारामुळं. मी, माझं, मिलय असा असतो, मिले तसा असतो, म्याव माझं म्याव. मी गेला, तुका म्हणे मी नयो माझे वाचे, या नाव साचे देव. पण मी माझं आलं का संपलं. आणि ते असंही सुरुवात झाली. आणि
का का बोललो मी? काय कारण आहे? काय म्हणले ती बारकी लहानगी? ती म्हणली तुम्ही ते सगळं पाहावं, किती अहंकार आहे दाटलेला. हां, माझे पप्पा एवढे मोठे आहेत की देव माझ्या पप्पाच्या पायावर झुकन, ही भाषा आहे. लेकरू सोडून दिलं आपण, पण संस्कार कोण करतो मुलांवर? कोण संस्कार करतं? मुलं जर चुकली तर त्याचा दोष कोणाला जातो? सांगा ना, दोष कोणाला जातो? आई वडिलालाच दोष जातो, दुसरा कोणाला दोष? मुलं जर वेगळ्या पद्धतीने वागत असतील तर हा हे आमक्याचं पोरग आहे नालायक निघालं, दोष आईबापाला जातो, दोष तुमच्याकडेच जातो. नियमच येतो संसाराचा. आम्ही सहन करणार नाही. देव तुमचे ही हिरण्यकशिपू हेच बोलत होता ना, कोण देव आणि काय झालं, संपलं. हा, त्याच्यामुळं आमचं खरं हे झालेलं आहे. एकंदरीत 10% आरक्षण सरकारनं दिलं आणि त्यानंतर अशा पद्धतीची एक अस्वस्थता मराठा समाज जो आम्हाला बाहेरून बघत असताना एक वाटत होता, त्या समाजात कुठेतरी फूट पडली असं चित्र. एक आपण आहात, आज वानखेडे ताईसुद्धा बोलल्यात, दुसऱ्या बाजूला जरांगे आहेत, त्यांचे समर्थक आहेत. एकंदरीत समाज या 10% आरक्षणानंतर विभागला गेला आहे का? नाही, हो का, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी होतीच. आता यांचं काय म्हणणं होतं, बा ओबीसीला हात न लावता द्या. आमचं म्हणणं होतं कसं द्या पण द्या. आणि कोकणातल्या मराठा समाजाला त्यांची अशी मागणी होती, स्वतः मराठा समाजाचीच. मी अनेकांशी बोललेलो आहे, दळवे असतील, सावंत असतील, सुर्वे असतील, अनेक लोक बोललो. त्यामुळे आमच्या पाठीमागं 500 वर्ष जरी गेले तुम्ही तर आमचं रेकॉर्ड मराठाच सापडतं. आमच्या चालीरीती, लग्न, अंत्यविधी सगळे वेगळे येतं. तिथले कुणबी येतं, तिलोरे कुणबी, त्यांच्या चालीरीती, लग्न हे सगळं वेगळं येतं. आणि त्यांचा विरोध होता मराठा समाजाला, कोकणातल्या मराठा समाजाला सरसकट देऊ नका आणि हे करू नका. आणि म्हणून त्यांची इच्छा होती आम्हाला कुणबी नको, मग त्यांना ते मिळालं ना. ज्यांची इच्छा काय, मग आता त्याच्यामध्ये सकारात्मकतेने बघ फूट कशी पडली. त्यांची इच्छाच आहे आम्हाला घ्यायची. आणि मग आम्ही जे पश्चिम महाराष्ट्रात, आमच्याकडे ऑलरेडी कुणबी येतं, खानदेशात कुणबी आहे, विदर्भात कुणबी आहे. हा जो संघर्ष आहे, हा जो लढा फक्त 8 जिल्ह्याचा होता. यांनी त्यांना नेतृत्व करायचं होतं म्हणून हा लढा राज्यव्यापी केला. 14 तारखेला कोटीची सभा झाली. आपण दाखवावं, 14 तारखेला कोट्यावधी खूप लोक होते, भयानक, म्हणजे त्याला अंत नाही. समाज लाखो लोक. आता ते कोटी ठीक आहे, काय जे असतील ते, पण न भूतो न भविष्य ती गरज होती, इतकं तर मान्य केलं पाहिजे. काय काउंट आपण करू शकत नाही. त्या सभेमध्ये त्यांनी समाजाला, माझी विनंती आहे, 14 तारखेची जी अंतरावलीची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी 6 मागण्या केल्या होत्या. 6 मागण्या. पहिली मागणी त्यांची, आपण काढून पहा, ठीक आहे मला शिव्या द्या तुम्ही, पण ती 14 तारखेची ती अंतरावलीची सभा काढा. आपण विसरली तया थोर झाली आणि तुकोबाराय सांगतात. विसरलं का हानी होती, विसरलं का नुकसान होतं, काढा ते. पहिली मागणी त्यांची, पहिली मागणी काय की सरसगट सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पहिली मागणी. मग आत्ता वाशीची सभा काढा, सरसकट शब्द गेला कुठं? कोट्यावधी समाजाला तुम्ही सांगितलं सरसकट. आंदोलन सुरू झालं 8 जिल्ह्याला, आमच्या 8 जिल्ह्यातले मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही मागणी आहे. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, विथ प्रूफ आहे माझ्याकडे मागणी. आणि नंतर तर इतक्या मागण्या बदलत पलटी माझ्या त्यांच्या अक्षरातले कागद आहेत माझ्याकडे, सगळे त्यांच्याकडं. मी सत्य सांगू का नको सांगू? गॅलिलिओनी सत्य सांगितलं, ठेचून मारलं. पृथ्वी गोल आहे, एकटा सांगत होता गॅलिलिओ. जग म्हणत होतं पृथ्वी सपाटी, गॅलिलिओने मारलं. अनेकांना सत्य सांगितल्याची शिक्षा, आणि जर सत्य सांगितल्याची शिक्षा असेल तर मी भोगायला तयार आहे. माझ्या तुकोबारायांवर एक नोंद होईल की माझ्या कोण जर तुकोबारायांवर वाकडं तिकडे बोलला तर कोणी समाज ऐकत नाही, याची नोंद होईल. मला त्याचा अभिमान आहे. एकच तुम्हाला मी शेवटचा प्रश्न आजच्या ह्याच्यात विचारते की खरं तर 6 महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे आणि 6 महिन्यात अनेक वेळेला जसं आपण म्हटलं तसं अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगेंनी बदलत, म्हणजे ही काय आजच्या घडीला बदललेली नाही आहे. वेगवेगळ्या गोष्टी ते मागत राहिले. याच्या आधी आपल्याला कधी वाटलं नाही का की आपण बोलावं त्याच्याबद्दल? समाजाचं नुकसान होऊ नये. पण नंतर लक्षात आलं की मी कायम उदाहरण सांगतो, ती कालही सांगितलं होतं, बा एसटी चाललेली आहे, एसटी म्हणत नाही, गाडी चाललेली आहे, गाडीचा ड्रायव्हर पिलेला आहे, आतमध्ये प्रवासी बसलेले येतं आणि प्रवासी बसलेले येतं. मला कळलं ड्रायव्हरने ड्रिंक केलेली आहे. मी उतरन, माझं काम काय पहिलं समाजा गाडीत बसलेल्या प्रवाशांना सांगणं ड्रायव्हर पेलेला आहे, ॲक्सिडेंट होईल, गाडी दरीत जाईल, उतरून घ्या.
उतरायचं का नाही उतरायचं तुमचा प्रश्न आहे. मी तर उतरलो. जर मी न सांगता गेलो तर माझं मन मला आयुष्यभर खात राहील की ही माणसं यांच्या मृत्यूला आपण कारणीभूत आहोत, म्हणून मी सत्य सांगतो. नक्कीच आपले खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन 0 आवरमध्ये आलात. खरं तर येणारा काळही मराठा आरक्षणाचा आता कायदा आलेला आहे, मात्र समोर आंदोलन आहे. अशा पद्धतीनं समाजामध्ये एक फूट, एक एवढा मोठा समाज, एक ताकदवर समाज, हे योग्य नाही. हे खरं तर कोणाला सांगायलाही नको. मात्र येणाऱ्या काळात कुठंतरी सर्वच समाज हा एकत्र येऊन शांतप्रिय पद्धतीनं आपलं म्हणणं मांडेल हीच अपेक्षा आणि आशा आम्ही करतो. आपले खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.